गावातील रोहन एके रात्री उशिरा आपल्या शेतातून घरी परतत होता. अचानक त्याला उसाच्या शेतातून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मदत करण्यासाठी तो आवाजाच्या दिशेने गेला, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त चिखलात लहान पावलांचे ठसे दिसत होते. ते ठसे पाहत तो पुढे गेला आणि अचानक त्याच्या मोबाईलचा टॉर्च बंद पडला. अंधारात त्याला एक पांढऱ्या साडीतली बाई दिसली. तिचा चेहरा केसांनी झाकलेला होता. ती हळूहळू त्याच्याकडे वळली आणि कुजबुजली, "माझं मूल पाहिलंस का?" रोहन घाबरून पळू लागला. सकाळी लोकांनी त्याला शेताच्या मधोमध बेशुद्ध अवस्थेत पडलेला पाहिला. शुद्धीवर आल्यावर तो फक्त एकच वाक्य बोलला, "ती अजूनही तिच्या मुलाला शोधते." आजही त्या शेतातून रात्री मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि जो कोणी तो आवाज ऐकता आत जातो, तो पुन्हा कधीच परत येत नाही.